पुढचे 4 दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त। मुंबईसह पालघर, ठाण्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीची शक्यता। पुढचे 3 दिवस 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाचा अंदाज। कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी पावसाचा रेड अलर्ट। मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं। गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। रत्नागिरीच्या दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त। पुढचे 2 दिवस जोर वाढण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे रघुवीर घाटात दरड कोसळली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस। पावसामुळे कुडाळ तालुक्यातल्या निर्मला नदीला पूर आल्यामुळे ब्रिटिशकालीन अंबेरी पूल पाण्याखाली। 27 गावांचा संपर्कही तुटला। अंबरनाथमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर पाणी। नालेसफाईकडे लक्ष न दिल्यानं पाणी साचलेलं असून पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, तर अनेक गावातील सखल भागात पाणी शिरलं। कपिलेश्वर मंदिराला लागूनच असलेल्या नदीला पूर आल्यामुळे जनावरं सुद्धा वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। महाबळेश्वर, कोयना परिसराबरोबरच साताऱ्यातही मुसळधार पाऊस। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली। पर्यटकांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। सालेगावच्या नदीवरचा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांना मोठा फटका। नदीवरती नवा पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी। अनेक दिवसांनंतर परभणीत पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी। परभणी शहरासह जिंतूर, पाथरी, पूर्णा, सेलू या तालुक्यात तुफान पाऊस। यंदा परभणी जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस पडत असल्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग ही पिकं चांगल्या रीतीनं बहरली। बेळगावमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुसऱ्यांदा केलेली भात शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान। अतिवृष्टीमुळे पेरणी केलेलं पीक पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजा हताश। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटात संरक्षक भिंत खचली। संरक्षक भिंत खचल्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी, मात्र चारचाकीची वाहतूक सुरू। लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45। शरद पवारांचं प्राबल्य असलेल्या बारामतीवरती भाजपचं विशेष लक्ष। सप्टेंबर दरम्यान देशाच्या अर्थमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर। संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार। संजय राऊत यांना जेल की बेल याकडे आता लक्ष। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होणार। गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघात केंद्रीय मंत्री दौरे करणार। राज्यातले 16 पैकी 10 मतदारसंघ शिवसेनेचे प्राबल्य असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार 11 ते 13 ऑगस्टला कोकणात। केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून शिंदे आणि ठाकरे गटात सामना। अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं शिंदे गटाला हक्कच नाही, ठाकरे गटाची भूमिका। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मागच्या रांगेत स्थान दिल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। मात्र बैठकीत सर्वात पुढे स्थान होतं। फोटो शेअर करून भाजपचं उत्तर। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होणार। गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री। एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका। फडणवीस बिनखात्याचे मंत्री, त्यामुळे फायलींचा ढीग मुख्यमंत्र्यांकडे। खडसेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला। केसरकरांचे आधी राणेंवरती आरोप, मग सोबत काम करण्याची तयारी। तर कामाला तयार आहात तर 1 तारखेपासून ड्रायव्हरची जागा रिकामी। निलेश राणेंचं दीपक केसरकरांसाठी खोचक ट्विट। महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघात केंद्रीय मंत्री दौरे करणार। राज्यातील 16 पैकी 10 मतदारसंघ शिवसेनेचे प्राबल्य असलेले मतदारसंघ। सांगलीतले 2 शिवसैनिक पायी यात्रा करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेत। अक्षय बुरुड आणि अजय पाटील अशी शिवसैनिकांची नावं। बिहार सरकारमध्ये राजकीय संघर्षाची शक्यता।
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंग यांचा राजीनामा, पक्षातील नेत्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार. दिल्लीमध्ये आयसिसच्या दहशतवाद्याला अटक, बाटला हाऊस परिसरात एनआयएची धाड, स्वातंत्र्य दिनापूर्वी मोठी कारवाई. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध पीएफआय संघटनेशी असल्याचा संशय, हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीनंतर एनआयएची माहिती. नुपूर शर्मा यांच्याबाबतचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी प्रतीक पवारला झालेल्या मारहाणीत अहमदनगर पोलिसांनी 8 संशयितांना ताब्यात घेतलं. प्रतीक पवार हल्ल्याच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील मिरजगाव इथे बंद पाळण्यात आला होता. वाशिम इथल्या मंत्री पार्क गणेश मंडळाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाडू मातीपासून गणेश मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित. कार्यशाळेमध्ये 1100 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग. मोहटादेवी रोडवरनं भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत देवस्थानचे मुख्य पुजारी विवेक उर्फ राजू देवा मुळे आणि कर्मचारी कैलास शिंदे यांचा मृत्यू. यमुना भांबड अपघातात जखमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गावठी पिस्तूलसह 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. मुंबईच्या रेरोडमधील दारुखाना परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील एका घराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 4 गाड्यांसह आगीवरती ताबा. आजूबाजूला मोठी झोपडपट्टी असल्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून काही घरं रिकामीही केली. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या संकल्पनेतनं घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत सायकल रॅलीचं आयोजन. सायकल रॅलीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. बाराव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या T20 क्रिकेट सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारताचा 9 धावांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं, तर भारतीय महिला संघाला रौप्य पदकावरती मानावं लागलं समाधान. पाथरी सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग 500 पेक्षा अधिक खड्डे, प्रशासनाचं दुर्लक्ष, लोकसहभागातनं राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती. मुंबई महापालिकेच्या 900 बालवाडी वर्गांवरती शिक्षिका आणि मदतनीसांची नियुक्ती होणार. सेवाभावी संस्थांच्या सहभागातनं भरती प्रक्रिया राबवली जाणार. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांना लावण्यात आलेला स्पेशल फेअर आकार. कोकणामध्ये जाण्यासाठी लागणार 30% अधिकचं भाडं. चाकरमान्यांचं बजेट कोलमडणार. यंदाच्या गणेशोत्सवावरती महागाईचं सावट. गणेशोत्सवाची खरेदी 20 ते 25% महागली. पूजेचं सामान आणि बाप्पाचे दागिनेही महागले. चंद्रपुरातील बरांज तांडा इथल्या आश्रमशाळेच्या अधीक्षकानं 13 वर्षीय विद्यार्थिनीवरती केला अत्याचार. पालकांची पोलिसात तक्रार. आरोपी अधीक्षक संजय इटनकर याला पोलिसांकडून अटक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला 3रं सुवर्ण पदक. बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला सुवर्ण पदक. भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू हवीना पटेलची सुवर्ण कामगिरी. महिला एकेरीत नायजेरियाच्या टेबल टेनिसपटूला मोठ्या फरकानं हरवलं, तर पॅरा टेबल टेनिसपटू सोनलबेन पटेल यांनाही कांस्य पदक. 97 किलो वजनी गटात कुस्तीपटू दीपक नेहराला कांस्य पदक. पाकिस्तानच्या तयाब रझानचा दीपककडनं पराभव. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा बर्मिंगहॅममधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास. 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीमध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदकाची कमाई. पुरुषांच्या स्टिपलचेस शर्यतीत भारताचं पहिलं पदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदकं. बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल आणि नीतू घणसला सुवर्ण पदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 16 सुवर्ण पदकं. सुवर्ण पदक न मिळवता आल्यानं देशवासियांची माफी मागणारी महिला पैलवान पूजा गहलोतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं कौतुक. तर कांस्य पदकाची कमाई आनंदाची बाब, माफी मागण्याची गरज नाही, नरेंद्र मोदींचा सल्ला.
मणिपूरमध्ये धार्मिक हिंसाचार उफाळण्याची भीती. इम्फाळसह 5 जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुढचे 5 दिवस बंद. प्रशासनही अलर्ट मोडवर. 200 मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना पालिकेनं तारलं. कुटुंबियांना 50 लाखांची मदत. 160 जणांनाही नोकरी. व्हॉट्सअप ग्रुपवरती फोन नंबर हाईड करता येणार. व्हॉट्सअपचं नवीन फीचर लवकरच येणार. श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटात. बांगलादेशमध्ये इंधन दरात 50% वाढ. पेट्रोल डिझेल महागलं. बांगलादेशी जनता रस्त्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.